नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया तांदूळ पिठाचा उपमा किंवा तांदळाची उकड। 4 चमचे तांदूळ पीठ घेतलं, त्यात घातलं 4 चमचे दही। ताक असलं तरीही चालेल। दही किंवा ताक आंबटपणानुसार कमी जास्त घालावं। त्यात थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यावं। 2 चमचे उडीद डाळ भिजत घातली। कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या। शेंगदाणे घेतले आणि लसणाचा ठेचा पण घेतला। कढई तापवली, 3 चमचे तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यात जिरे मोहरीची फोडणी केली। 2 मिरच्या बारीक चिरलेल्या त्यात घातल्या। लसणाची पेस्ट घातली। मिरची लसणाची पेस्ट थोडीशी परतल्यानंतर त्यात शेंगदाणे घातले। यात तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा थोडीशी घालू शकता। कढीपत्ता सुद्धा घालू शकता। बारीक चिरलेला कांदा घातला। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची। कांदा थोडासा परतला गेल्यानंतर यामध्ये उडदाची डाळ घालायची। उडीद डाळ आणि कांदा छान परतल्या गेल्यानंतरच यामध्ये आपण भिजवलेलं तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाचं हे मिश्रण लगेचच थंड व्हायला लागतं। यामध्ये अगदी थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि छान हलवून यावर झाकण ठेवायचं। दणदणीत वाफ आल्यानंतर परत झाकण उघडून परत हलवून परत झाकण ठेवायचं। अशा 2-3 वाफा काढायच्या, म्हणजे ही तांदळाची उकड छान शिजते आणि चवीला खूप छान लागते। गव्हाच्या पिठाचा सुद्धा उपमा करतात, त्याला उकळपेंडी म्हणतात। याचप्रमाणे आपण ज्वारीच्या पिठाचा उपमा, बाजरीच्या पिठाचा उपमा सुद्धा करू शकतो आणि तो सुद्धा खूपच भन्नाट लागतो। रव्याचा उपमा तर आपण नेहमीच खातो मंडळी, नाही का? तांदळाची उकड छान फुलल्यानंतर यामध्ये घातली हिरवीगार कोथिंबीर। अशा प्रकारचा उपमा लहान मोठ्या सर्वांनाच नक्की आवडेल। नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।